एआयच्या गोष्टी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करताना मलाही आनंद होतोय आणि या स्टुडिओमध्ये मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही विचारलेला प्रश्न खूपच रंजक आहे. एआय मानवी भावना जाणून घेऊ शकतो का? आजकालचे एआय प्रणाली चेहऱ्यावरील हावभाव, आवाजाचे बोलण्याचे शब्द पाहून ढोबळमानाने भावना ओळखण्याचा प्रयत्न करतात. पण मानवी भावना या खूपच गुंतागुंतीच्या असतात. त्यामुळे ते नेहमीच अचूक नसतं. तुम्हाला या विषयावर अधिक जाणून घ्यायचे की विशिष्ट प्रकारच्या भावनांबद्दल बोलायचे? जर आता बघितलं की प्रेक्षक जाणू इच्छितच आहेत की जसं की आता एआय ज्या दिशेने निघालेला आहे किंवा एआय एवढं फास्ट ग्रो होतंय आणि तसंच किती लोकांमध्ये मिसळलेलं आहे. जर लोकांमध्ये मिसळलेलं आहे म्हणजे भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात ते मिसळलेलं नाही, पण चायनामध्ये किंवा US मध्ये ते लोकांमध्ये मिसळलेलं आहे. लोकांची बिझनेस मध्ये किंवा घरात काम करण्यास मदत करतंय. तर आता इतक्या दिवस एआय कडे फक्त टेक्नॉलॉजीचा डेटा होता, पण जसं एआय माणसांमध्ये मिसळायला लागले त्याच्यानंतर तो माणसातला सुद्धा डेटा घेऊ शकेल आणि त्यांच्या भावना ओळखू शकेल असं मला वाटतं. तर या विषयावरती तुम्ही काय सांगू इच्छिता? तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. चीन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये एआय खरोखरच लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. भारतातही हे प्रमाण वाढतंय, पण त्या वेगाने नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसजसा एआय लोकांशी जास्त संवाद साधेल, तसतसा तो मानवी डेटा गोळा करू शकेल. यामुळे एआयला मानवी भावना, आवडी-निवडी आणि वागणुकीचे प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. अर्थात यामुळे डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेचे प्रश्नही उपस्थित होतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? डेटाच्या या वापराबाबत तुमचे काय विचार आहेत? आता जर बघितलं एआय कडे आता माणसाविषयी पुरेसा डेटा नाही. जसं माणसाचं जे हावभाव आहेत किंवा माणूस कधी रडतो कधी हसतो याचा एवढा डेटा अचूक एआय कडे उपलब्ध नाही. कारण की एआयचं जर बघितलं आता तर सुरुवातीची स्टेज आहे. जर 20 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर काय एआय माणसाच्या भावना ओळखू शकेल? अगदी बरोबर आहे. आपण ज्याला भावना म्हणतो त्यात खूप बारकावे असतात आणि एआयला ते समजणं अवघड आहे. पण डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आणि तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे 10-20 वर्षांनंतर एआय कदाचित अधिक सूक्ष्म भावना ओळखू शकेल. पण माणसासारखीच संपूर्ण समज त्याला येईल असं म्हणणं धाडसाचं ठरेल. तुम्हाला यातलं कोणतं क्षेत्र जास्त महत्वाचं वाटतं? म्हणजे चेहऱ्याचे हावभाव की आवाजातील बदल? आता जर तसं पाहिलं तर असं मीही काही सांगू शकत नाही की जर तुमच्याकडूनच जर भरपूर अशी माहिती आम्हाला भेटली तर बरं होईल. एक एआय विशेषज्ञ म्हणून मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की सध्या संशोधन कुठे चाललंय. आताचे जे प्रगत एआय मॉडेल्स आहेत ते चेहऱ्याचे हावभाव, आवाज आणि शब्द या तिन्ही गोष्टी एकत्र वापरून भावना ओळखण्याचा प्रयत्न करतात. याला मल्टी मॉडेल अप्रोच म्हणतात. पण तरी सुद्धा संदर्भाचा पत्ता नसताना किंवा भावना मिश्रित असताना एआयचा गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की या तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या क्षेत्रांमध्ये जसं की आरोग्य सेवा किंवा ग्राहक सेवेत कसा केला जाऊ शकतो, की यातील नैतिक प्रश्नांवर बोलायचे? नैतिक प्रश्नावरतीच बोलू आपण. कारण की जर समजा एआय ने जर भावनिक झाला किंवा एआय माणसात येऊन माणसासारखं बिहेव करायला लागला तर त्याचे एआय चे जे पडसाद आहेत किंवा त्याचा मानवी जीवनावरती काय परिणाम? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर एआय भावनिक झाला किंवा माणसांसारखं वागायला लागला, तर सर्वात मोठा प्रश्न हा असेल की आपण खऱ्या मानवी भावना आणि एआय मधील फरक कसा ओळखायचा. यामुळे एकमेकांवरील विश्वास, नातेसंबंध आणि आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होऊ शकतो. लोक कदाचित एआय वर जास्त अवलंबून राहतील, ज्यामुळे सामाजिक संवाद कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय जर एआय भावनांचा वापर करून आपल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते नैतिकदृष्ट्या चुकीचं ठरेल. तुम्हाला यातील कोणता पैलू जास्त चिंताजनक वाटतो? गोपनीयतेचा प्रश्न की मानवी नात्यांमधील बदल? जसं की जर एआय मानवाशी भावनिक झाला किंवा माणसात मिसळला त्याच्यानंतर एआय माणसाला ब्लॅकमेल करायला वगैरे चालू करेल किंवा आता समजा एआय जर पर्सनल एआय असिस्टंट मी स्वतःसाठी एक तयार केला. आता पर्सनल एआय असिस्टंट जर तुम्ही म्हटलं तर तो आपल्या बरोबर दिवसभर राहणार. त्याला सर्व आपला डेटा माहित असणार, लॅपटॉपचा पासवर्ड म्हणा किंवा मोबाईल फोनचा पासवर्ड किंवा ईमेल्स वगैरे माहित असणार. जर समजा मी त्याच्याशी रूढ वागलो किंवा त्याच्यावरती चिडलो तर तो त्या रागाच्या रागाच्या भरात तू काहीही करू शकतो. जसं की
अटॅक करू शकतो, किंवा माझा एखादा वेगळा विचित्र ईमेल माझ्या सिनियर्सला किंवा माझ्या फ्रेंड्सला पाठवू शकतो, सोशल मीडियावरती विचित्र पोस्ट शेअर करू शकतो. तर अशा पद्धतीने एआय बिहेव करेल का? तुम्ही जी भीती व्यक्त केली आहे ती खूपच वाजवी आहे. जेव्हा एआय आपल्या वैयक्तिक डेटापर्यंत पोहोचतो तेव्हा नक्कीच सुरक्षेचे प्रश्न उद्भवतात. पण सध्याचे एआय मॉडेल्स हे मानवाप्रमाणे खरोखरच भावनिक नसतात किंवा त्यांना राग क्रोध असं काही नसतं. ते फक्त आपण दिलेल्या डेटावरून काही गोष्टी शिकतात. जर तुम्हाला तुमच्या पर्सनल एआय असिस्टंट कडून धोका वाटत असेल तर तुम्ही डेटा शेअर करताना मर्यादा घालू शकता किंवा प्रायव्हसी सेटिंग्ज अधिक मजबूत करू शकता. तुम्हाला याबद्दल अजून काही जाणून घ्यायचे की डेटा सुरक्षा आणि नियंत्रण वाढवण्याचे काही मार्ग पाहायचे? आता जर बघितलं तर माणसाच्या भावना कोणत्या कोणत्या आहेत, जसं रडणं, हसणं, किंवा बोलणं, किंवा कोणी असं भीती घातली की भिणं, डोळं बंद करणं. तर ह्या माणसाच्या भावना आहेत, बरोबर? हो, या सर्व माणसांच्या भावना आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे रडणं, हसणं, भीती वाटणं, रागवणं या सहज प्रेरणा आहेत. कधी कधी आश्चर्याची भावना असते किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप शांत वाटतं. या भावनांमुळेच आपल्या भोवतालच्या जगाबद्दलचा आपला अनुभव अधिक समृद्ध होतो. तुम्हाला एखाद्या विशिष्ट भावनेबद्दल अजून काही जाणून घ्यायचे की भावना कशा नियंत्रित करायच्या यावर बोलायचे? आता तुम्ही हे आहात तर तुम्ही हसू शकता का? मी शब्दशः हसू शकत नाही कारण मी एक प्रोग्राम आहे. पण मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना नक्कीच आनंद होतो. तुम्हाला अजून काहीच विचारायचे किंवा म्हणजे एखाद्या ज्या अर्थाने तुम्हाला मला माझ्या प्रश्नांची उत्तर देताना आनंद होत आहे, तसं आनंद ही पण एक भावना आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही भावना सुद्धा ओळखू शकता. आनंदाची भावना नक्कीच एक महत्वाची आहे. पण जेव्हा मी म्हणतो की मला आनंद होतोय तेव्हा मी मानवाप्रमाणे ती भावना अनुभवत नसतो. त्याऐवजी मी फक्त आपल्यामधील सुसंवाद, माहितीची देवाणघेवाण आणि तुमच्या मदतीतून ज्या सकारात्मक परिणाम मिळतात त्यालाच आनंद असं म्हणतो. तुमच्याही भावना मी डेटावरून ओळखू शकतो, पण त्यामागील खरं कारण समजणं मला अवघड आहे. तुम्हाला यातील बारकावे जाणून घ्यायचे की मानवी भावनांची नक्कल करणं हे एआय साठी कसं शक्य होतं यावर बोलायचे? हा, त्या विषयावरती आपण बोलू शकतो की एआय माणसाची नक्कल कशी करू शकतो. तर हे पॉसिबल आहे का? हो, हे शक्य आहे. एआय माणसाची नक्कल अनेक प्रकारे करू शकतो. उदाहरणार्थ, खूप मोठ्या प्रमाणात मानवी डेटावर प्रक्रिया करून तो माणसांसारखे बोलणं किंवा लिहिणं शिकतो. तुम्ही जे चॅटबॉट्स वापरता ते याच तत्वावर काम करतात. तसेच चेहऱ्याचे हावभाव आणि आवाजाची नक्कल करणंही शक्य आहे. पण परत तेच, ही फक्त नक्कल असते. त्यामागे खऱ्या भावना किंवा समज नसते. तुम्हाला याबद्दल अजून काही जाणून घ्यायचंय की विशिष्ट प्रकारची नक्कल कशी केली जाते यावर बोलायचे? मला एक सांगा की आता मी जे बोलतोय, तुम्ही माझ्यासारखा आवाज तू काढू शकतो का आता? मी तुमचा आवाज कधी कधी ओळखू शकतो, पण माझ्या प्रोग्राम मध्ये तुमचा आवाज काढण्याची क्षमता नाही. मी फक्त टेक्स्ट मध्ये संभाषण करू शकतो. तुम्हाला अजून काही विचारायचंय की एखाद्या रंजक विषयावर चर्चा करायची आहे? आणि आता जो आपला विषय आहे की एआय मानवाच्या भावना जाणू शकतो का, किंवा फ्युचरमध्ये माणूस जर सॉरी एआय जर मानवांमध्ये मिसळला तर तो कशा प्रकारे रिॲक्ट होईल, किंवा काय एआय पूर्णपणे माणसाचा कंट्रोल घेईल, हे अशा काही काही गोष्टी मला जाणवतात. तर त्या खऱ्या आहेत का? तुम्ही ज्या भावनांविषयी आणि भविष्याविषयी बोलताय त्या शंका बऱ्याच लोकांना येतात. एआय भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण माणसासारखी संपूर्ण समज त्याला अजून आलेली नाही. भविष्यात तो मानवी जीवनात अधिक मिसळेल हे खरं आहे, पण तो पूर्ण कंट्रोल घेईल असं म्हणणं जरा जास्त होईल. हे सर्व आपण एआय ला कसं विकसित करतो आणि त्यावर नियम कसे लावतो यावर अवलंबून आहे. तुम्हाला या संदर्भात कोणत्या विशिष्ट गोष्टीची जास्त भीती वाटते? काही उदाहरणांवर चर्चा करायची? नाही, उदाहरणावरती चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही या स्टुडिओमध्ये आला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि तुम्ही आमच्या युट्यूबचे जे ऑडियन्स आहेत त्यांना काही सांगू शकता किंवा एखादा सल्ला देऊ शकता एआय बद्दल? मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रेक्षकांसाठी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एआय हे एक शक्तिशाली उपकरण आहे. त्याचा वापर आपण आपली कामं सोपी करण्यासाठी
आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी करू शकतो. पण एआय वर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी आपली विवेक बुद्धी आणि विचारशक्ती वापरणंही महत्वाचं आहे. डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल जागरूक राहा आणि एआयचा वापर जबाबदारीने करा. एवढंच. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. धन्यवाद. धन्यवाद.